आज आपण लग्नामध्ये जसा पुलाव बनवतो ना एकदम झणझणीत चमचमीत, तसाच आज आपण बनवणार आहोत एकदम मस्त आणि साध्या सोप्या पद्धतीने. ज्या पण भाज्या आपल्या घरामध्ये अवेलेबल आहे त्यानेच. सगळ्यांना अगदी खाऊन मज्जाच आली पाहिजे इतका सुंदर हा मसाले भात आणि झटकीपट तयार होतो. काही थोडीशी पूर्वतयारी आपल्याला करावी लागते, बाकी काही तामझाम नाहीये. एकदम मस्त आणि एकदम छान होतो आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि शेजारी बेल आयकनला क्लिक करा, म्हणजे अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला चॅनलमध्ये पाहायला मिळतील. बघा, आता इथे एकदम मस्त असा चमचमीत आणि मस्त असा झणझणीत पुलाव आपल्याला बनवायचा आहे. अगदी बघूनच खाण्याची इच्छा होईल आणि असा हा झटकीपट तयार होतो. अगदी कोणीही आपल्या घरी पाहुणे जरी आले वेळेवर तरी हा पटकन होतो. भाज्या तर आपल्या घरातच असतात. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी काही फ्लावर घेतलेले आहे, असे मोठे मोठे कट करून घेतलेले, स्वच्छ धुवून घेतलेले. एक बटाटा घेतलेला आहे, त्याच्यानंतर एक टोमॅटो घेतलेला आहे, 2-3 शिमला मिरची घेतलेली आहे, त्याच्यानंतर मी वाटाणा घेतलेला आहे, कांदा घेतलेला आहे, असा मोठा मोठा चॉप करून घेतलेला आहे त्याला. इथे मी शेंगदाणे देखील घेतलेले आहे. तुमच्याकडे ज्या पण भाज्या अवेलेबल आहे त्या तुम्ही घेतल्या तरी चालेल. कोथिंबीर घेतलेली आहे. त्यानंतर मी इथे अद्रक लसूण हिरव्या मिरच्यांची पेस्ट आहे ती घेतलेली आहे. आणि जवळपास इथे पाऊण किलो मी तांदूळ घेतलेला आहे. आणि आपल्याला इथे काही तांदूळ धुवून अगदी भिजत वगैरे घालायचं नाही, पण तुम्ही जर इथे बासमती वगैरे जर वापरला तर मग मात्र त्याला धुवून भिजत घालायचं आहे. मी आपला जिरा राईस घेतलेला आहे. आता इथे मी एका कढईमध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्यामध्ये थोडी हळद आणि हिंग घालून घ्यायचं आहे. इथे आपल्याला भाज्या ज्या आहेत त्या फ्राय करून घ्यायच्या आहे. तर सुरुवातीला मी जो फ्लावर आहे स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे, तो मस्त असा फ्राय करून घेणार आहे. अशा जर भाज्या फ्राय करून घेतल्या ना, मग आपण जेव्हा असा भात शिजवून घेतो ना त्यावेळेस ह्या भाज्या ज्या आहे ना त्या अशा एकदमच गाळ होत नाही. तर अशा फ्राय केल्या ना तर अगदी क्रंची राहतात आणि पुलावामध्ये छान दिसतात पण आणि खाताना पण मजा येते. तर सुरुवातीला हे अशा फ्राय करून घ्यायच्या आहे. तर सुरुवातीला मी ह्या सगळ्या भाज्या अशा थोड्या थोड्या करून फ्राय करून घेतलेल्या आहे. आता इथे मी थोडंसं कोथिंबीर देखील घालून घेत आहे, चव खूप छान लागते. आता फ्लावर फ्राय झालेला आहे, तर यामध्ये मी शिमला मिरची आहे ती फ्राय करून घेणार आहे. अगदी 2-2, 3-3 मिनिटानंतर हे आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. आता इथे मी बटाटा कट करून ठेवले, छोटे छोटे 2 बटाटे आहे. मोठा जर असेल तर तुम्ही 1 केला तरी चालणार आहे. आणि तसे आवडीप्रमाणे आपल्याला भाज्या घालून घ्यायच्या आहे, त्या देखील आपल्याला मस्त अशा फ्राय करून घ्यायच्या आहे. चवीपुरता यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला. थोडी अजून हळद घालून घ्यायची आहे, धनेपूड घालून घ्यायची आहे. यामध्ये मी घरी बनवलेली मसाला धनेपूड ती घालून घेतलेली आहे, चव खूप छान लागते. पहा, मस्त अगदी एकदम माझी धनेपूड पण खूप सुंदर झालेली आहे, अगदी मसालेदार. आता या सगळ्या भाज्या ज्या फ्राय झालेल्या आहेत त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे. तर मी या सगळ्या कढईमधून काढून घेत आहे. आता कढईमध्ये पुन्हा आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. आता इथे मात्र थोडं जास्त तेल घालायचं आहे आपल्याला. तर यामध्ये मी तेजपान घेतलेले आहे, असे काही खडे मसाले घेतलेले आहेत, त्याच्यानंतर लवंगा घेतलेली आहे, मिरी घेतलेली आहे, त्याच्यानंतर दालचिनी घेतलेली आहे, एक छोटी वेलची घेतलेली आहे, मोठी पण वेलदोडे घेतलेले आहे, त्याच्यानंतर ते स्टार फुल आहे ते घेतलेलं आहे. आणि हे छान आपल्याला मस्त फ्राय करून घ्यायचं आहे. आता कांदा जो आपण कट करून ठेवला होता उभा उभा, तो यामध्ये टाकून छान मस्त असा फ्राय करून घ्यायचा आहे. अगदी लालसर होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. खूप सुंदर सुगंध सुटलेला आहे. आता इथं हा फ्राय करून घेत आहे मी. एकदम म्हणजे खूप सुंदर असा पुलाव तयार होतो. त्यानंतर मी यामध्ये शेंगदाणे घालून घेतलेले आहे, थोडंसं हिंग घालून घेतलेलं आहे, त्याच्यानंतर अद्रक लसूण हिरव्या मिरच्यांची पेस्ट जी आहे ती आपल्याला घालून घ्यायची आहे. ही माझ्याकडे मी 4-4, 5-5 दिवसाची करूनच ठेवते, म्हणजे वेळेवर पण करता येते आपल्याला. आणि इथे मी एक जो टोमॅटो आहे कट करून ठेवलेला तो देखील आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित सगळं असं फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला. आता यामध्ये जो हिरवा वाटाणा आहे तो देखील मी इथे फ्राय करून घेत आहे. कलर पण खूप छान दिसतो, खाण्यासाठी तर अगदीच चविष्ट लागतो हा पुलाव. म्हणजे नुसतंच अगदी भाजीपोळी खाण्याचा कंटाळा आला ना तर हा मस्तपैकी असा दणदणीत मस्त असा पुलाव केला ना मग दुसरं काही खायची गरजच नाही. आता याला छान मस्त वाफ काढून घ्यायची आहे 2 मिनिटांची. बघा, आता 2 मिनिटांची वाफ काढून घेतलेली भाज्या एकदम मस्त अशा शिजत आहे.
आता वाटाणा एकदम छान अशा मस्त शिजून गेलेले आहे. आता यामध्ये काही बेसिक मसाले घालायचे आहे, थोडी हळद घालायची आहे, धनेपूड घालायचे आहे आणि तिखटपणानुसार तुम्हाला तिखट घालायचं आहे. इथे आपण अद्रक लसूण हिरव्या मिरच्यांची पेस्ट पण घातलेली होती. तर मी आता हे सगळं मसाले घालून घेत आहे. 1 चमचा गरम मसाला घालून घ्यायचा आहे आणि कोथिंबीर देखील घालून घ्यायची आहे आपल्याला. आता हे छान असं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. हा सगळा मसाला आपल्या ह्या एकत्र करून घ्यायचा आहे आणि आता ज्या परतवलेल्या भाज्या आहेत ना आपल्या, त्या घालून घ्यायच्या आहे यामध्ये आणि व्यवस्थित सगळं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. आपण जो मसाला तयार केलेला आहे कढईमध्ये, हा सगळ्या भाज्यांना लागला पाहिजे. असा मस्त पुलाव आपला हा तयार होणार आहे. सगळ्या भाज्यांना हा मसाला लागला पाहिजे. पहा, आता मस्त आपल्याला ही वाफ काढून घ्यायची आहे छान. या ठिकाणी तुम्ही अगदी थोडंसं पाणी शिंपडलं तरी चालणार आहे, म्हणजे जर काही कचरटपणा जर राहिला असेल भाज्यांमध्ये तर तो निघून जाईल. पहा किती मस्त झालंय ना. आता इथे मी जो तांदूळ धुतलेला आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि जेवढं तांदूळ घेतलेलं आहे ना त्याच्या दुप्पट आपल्याला इथं पाणी गरम करून घ्यायचं आहे एका साईडला. आता ते पाणी गरम होतंय तोपर्यंत हा जो तांदूळ आहे हा पूर्ण भाज्यांमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे, एक वाफ काढून घ्यायची आहे. असाच पाणी न घालता आपल्याला हा तांदूळ ह्या भाज्यांबरोबर असाच वाफवून घ्यायचा आहे, परतवून घ्यायचा आहे. म्हणजे हा परततोय आणि तोपर्यंत एकीकडे पाणी देखील आपलं मस्त असं गरम होतंय. असं गरम गरम पाणी जर टाकलं ना की आपला पुलाव मस्त आणि पटकन तयार होईल. आता मस्त झाकून मस्त वाफ काढून घ्यायची आहे. पहा एकदम छान मस्त असं मिळून आलेलं आहे हे सगळं. मसाल्यांचा वास वगैरे खूप सुंदर येतोय, भाज्यांचा पण. असं सगळं व्यवस्थित असं तांदळामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता ह्या स्टेजला आपण तांदळाच्या दुप्पट जे पाणी गरम करून ठेवलेलं होतं ना ते टाकून घ्यायचं आहे. पहा एकदम मस्त पैकी आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मीडियम गॅसवर आपल्याला हे जे पुलाव आहे हा शिजून घ्यायचा आहे. आपल्याला हे थोडंसं अर्धवट झाकण हे झाकून घ्यायचं आहे. मध्ये एकदा खोलून बघायचंय 10 मिनिटानंतर. बघा पाणी पूर्ण निघून गेलेलं आहे आणि जे उरलेलं पाणी आहे ते आपल्याला वरतून घालून घ्यायचं आहे. जे गरम पाणी आपण थोडं ठेवलेलं होतं ते. आता हे दुप्पट पाणी जेवढं घेतलं होतं तेवढं आपल्याला पुरेसं लागलेलं आहे. आता ते तुमच्या तांदूळावर पण अवलंबून आहे. तुमचा तांदूळ जुना आहे नवीन आहे त्या हिशोबाने तुम्ही हे पाणी टाकू शकता. बघा आता मस्तपैकी असं खाली वर करून घ्यायचं आहे. सुंदर झालेलं आहे आणि वास पण खूप सुंदर येत आहे. तर नक्की एकदा ही रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा. अगदी गरमागरम आपला हा पुलाव तयार झालेला आहे. आता वरतून ही कोथिंबीर घालून घ्यायची आहे आपल्याला आणि अगदी शेवटचे 2 मिनिटं फक्त वाफ काढून घ्यायची आहे, म्हणजे त्याला दम लावून घ्यायचा आहे मस्तपैकी आणि आपला हा पुलाव एकदम छान झणझणीत तयार आहे.